Hello students, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So, hello students. Firstly, we summarize our last video. So, we see introduction of gears. Gears का यूज करतो आपण टू ट्रान्समिट द पॉवर. पॉवर ट्रान्समिशनचं हे युनिट आहे किंवा डिव्हाइस आहे gears. देन सेकंड आपण पाहिलं टाइप्स ऑफ गियर्स. टाइप्स ऑफ गियर्स बेस्ड ऑन शाफ्टच्या ॲक्सिसनुसार आपण बघितले की जर शाफ्टचा ॲक्सिस पॅरलल असेल तर कोणते गियर यूज करायचे, इंटरसेक्टिंग ॲक्सिस असेल तर कोणते गियर यूज करायचे आणि नॉन इंटरसेक्टिंग नॉन पॅरलल शाफ्ट असेल तर कुठले गियर यूज करायचे. जनरली जर बघितलं तर आपण जे डिटेल बघणार आहे तो आहे स्पर गियर, जो पॅरलल शाफ्टसाठी आपण बघितला होता, ज्याचे टीथ जे असतात पॅरलल टू द शाफ्ट असतात. म्हणून आपण डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये ते बघूया. सो दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ स्पर गियर्स. स्पर गियर जो आहे त्याचं नॉमेनक्लेचर, ही डायग्राम आहे. डायग्राममध्ये तुम्हाला गियर्सचे दोन टीथ दिसत आहेत आणि ते दोन्ही टीथचं जे नॉमेनक्लेचर आहे, जी नावं आहेत ती व्यवस्थित तुम्हाला बघायची. ओके, ह्याच्यासाठी एक व्हिडिओ आहे, तो पण व्हिडिओ मी यूट्यूबवरचा शेअर करेल तुम्हाला. ओके, सो एक टीथमध्ये जे आहे तो मेन आपण राईट साईड टू लेफ्टकडे जाऊया. तर कोणते कोणते तुम्हाला पॅरामीटर्स दिसत आहेत बघा. राईट साईडपासून जर बघितलं तर एकदम बॉटमला जो आहे तो आहे रूट ऑर डिडेंडम सर्कल. डॉटेड पिंक कलरचं सर्कल आहे त्याला काय म्हणायचं, डिडेंडम सर्कल. सगळ्यात खाली जे असतं लास्टला ते आहे डिडेंडम सर्कल टीथच्या. एक्झॅक्ट त्याच्यावरती थोडंसं डिस्टन्स ठेवून दुसरं आणि एक सर्कल आहे त्याला म्हणायचं क्लिअरन्स और वर्किंग डेप्थ सर्कल. म्हणजे थोडासा क्लिअरन्स ठेवून डिडेंडम सर्कलच्या वरती जे पिंक कलरमध्ये डॅश आहे तो आहे वर्किंग डेप्थ सर्कल. ओके, देन परत त्याच्यावरती जाऊया, डॉटेड लाईन पिंक कलरची बघा, पीच सर्कल. दिस इज द इम्पॉर्टंट सर्कल. पीच सर्कलवरतीच तुमचे सगळे जे टीथ असतात ते मेजर केले जातात किंवा बनवले जातात टीथ. आणि त्याच्यावरती सगळ्यात टॉपमोस्ट पोझिशनला जो आहे तो आहे अडेंडम सर्कल. त्याला म्हणायचं अडेंडम सर्कल किंवा टोटल डेप्थ जी आहे ती पण दाखवली आहे, किती आहे टोटल डेप्थ, आणि त्याला काय म्हणायचं अडेंडम सर्कल. ओके, देन अडेंडम सर्कल नंतर आता हे झाले तुमचे डॉटेड सर्कल्स जे आहेत ते पिंक कलरचे डॉटेड. आता एक्झॅक्ट जे ब्ल्यू लाईनमध्ये आहेत दोन टीथ आहेत, तर त्या दोन टीथमध्ये जो राईट साईडचा पोर्शन असतो त्याला फेस म्हणायचं. ओके, टॉप साईडला जो आहे तो आहे टॉप लँड आणि त्या दोनच्या मध्ये जो असतो तो असतो बॉटम लँड. ओके, टॉप लँड बॉटम लँड. देन डिस्टन्स असतं अडेंडम सर्कल आणि पीस सर्कलच्या मध्ये जे डिस्टन्स असतं त्याला म्हणायचं अडेंडम. नुसतं अडेंडम, सर्कल नाही, अडेंडम. आणि पीस सर्कल आणि डिडेंडम सर्कलच्या मध्ये जे डिस्टन्स असतं त्याला म्हणायचं डिडेंडम. ओके, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अडेंडम आणि डिडेंडम काय आहे तो, म्हणजे व्हर्टिकल जे डिस्टन्स असतं पीस सर्कलपासूनचं त्याला म्हणायचं डिडेंडम आणि वरती त्याच्या टॉपमोस्टला पीस सर्कलच्या वरती जे आहे त्याला म्हणायचं अडेंडम म्हणायचं. ओके, हे जस्ट बेसिक जे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि ह्याच्यातलं अजून एक टर्म आहे ती आहे पीच सर्कल, सॉरी सर्क्युलर पीच. सर्क्युलर पीच कशाला म्हणायचं, पीच म्हणजे काय, जसं थ्रेडमध्ये होतं की एका थ्रेडपासून पुढच्या थ्रेडपर्यंतचे जे डिस्टन्स होतं त्याला आपण काय म्हणत होतो, पीच म्हणत होतो. तसं इथे सर्क्युलर पीच म्हणायचं की फर्स्ट थ्रेड टीथपासून, पहिल्या टीथपासून नेक्स्ट टीथच्या स्टार्टिंगपर्यंतचे जे सर्क्युलर डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर पीच. ओके, हे डायग्राममध्ये एकदा व्यवस्थित क्लिअर करा. सो वी सी इन डिटेल. आता पीच सर्कल काय म्हणायचं, इट इज अन इमॅजिनरी सर्कल विच बाय प्युअर रोलिंग ॲक्शन वुड गिव्ह द सेम मोशन ॲज द ॲक्च्युअल गिअर. म्हणजे जी रोलिंग ॲक्शन जी आहे तर ती कोण देणार आहे, तुमचं पीच सर्कल, आणि इट इज द इमॅजिनरी सर्कल. हे इमॅजिनरी सर्कल आहे जे आपण इमॅजिन करतो की ह्या डिस्टन्सला ते इमॅजिनरी सर्कल असलं पाहिजे. ओके, देन पीच सर्कल डायमीटर. पीच सर्कल झाला तर डायमीटर. इट इज द डायमीटर ऑफ पीच सर्कल. पीच सर्कलचा डायमीटर जो आहे त्याला आपण पीच सर्कल डायमीटर म्हणतो. द साईज ऑफ द गिअर युजली स्पेसिफाईड बाय द पीच सर्कल डायमीटर. म्हणजे जनरली जो गिअर सांगितला जातो तर तो पीच सर्कल डायमीटर पी सी डी म्हणतात शॉर्टकटमध्ये त्याला, पी-सी-डीनं दाखवला जातो. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज पीच डायमीटर. त्याला पीच डायमीटर पण म्हणतात. पीच सर्कल डायमीटर किंवा पीच डायमीटर, इट इज अन इमॅजिनरी डायमीटर, हे लक्षात ठेवा. देन पिच पॉईंट. आता पिच पॉईंट कुठला असतो, दोन गिअर्स जेव्हा एक्झॅक्ट मेश होतात तेव्हा इट इज अ कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द टू पीच सर्कल.
दोन पीच सर्कलमध्ये जो कॉमन पॉईंट आहे त्याला आपण पीच पॉईंट म्हणतो. ओके. देन पीच सरफेस, इट इज द सरफेस ऑफ रोलिंग डिस्क which the meshing gears have replaced at the pitch circle. बघा लक्षात येते का? pitch surface म्हणजे कुठला सरफेस? इट इज द सरफेस ऑफ द रोलिंग डिस्क which the meshing gears have replaced at the pitch circle. pitch circle मध्ये एकमेकांना रिप्लेस म्हणजे जेव्हा ते फिरतात तेव्हा तो सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्याला म्हणायचं pitch surface. नाव अडेंडम, परत डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला अडेंडम काय असतं? इट इज द रेडियल डिस्टन्स ऑफ द टूथ फ्रॉम द पीच सर्कल टू द टॉप ऑफ द टूथ. वरून पीच सर्कल पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो अडेंडम. आणि डिडेंडम, इट इज द रेडियल डिस्टन्स ऑफ अ टूथ फ्रॉम द पीच सर्कल टू द बॉटम ऑफ द टूथ. बॉटम पासून पीच सर्कल पर्यंतचं आणि टॉप पासून पीच सर्कल पर्यंतचं अडेंडम. ओके. सिमिलर अडेंडम सर्कल काय असणार आहे? इट इज द सर्कल ड्रॉन थ्रू द टॉप ऑफ द टीथ. वरच्या टॉप ऑफ द टीथ पासून जे सर्कल काढलं जातं त्याला म्हणायचं अडेंडम सर्कल. पण कंडिशन काय आहे? इट इज द कॉन्सेंट्रिक विथ द पीच सर्कल. पीच सर्कल सोबत कॉन्सेंट्रिक पाहिजे. म्हणजे पीच सर्कल ज्या पॉईंटमधून काढले आपण सेंटरमधून त्या सेंटरमधून हे अडेंडम सर्कल काढायचं. सिमिलर डिडेंडम सर्कल, इट इज द सर्कल ड्रॉन थ्रू द बॉटम ऑफ द टीथ. ते टॉप ऑफ द टीथ, हे बॉटम ऑफ द टीथ मधून. आणि इट इज अल्सो कॉल्ड रूट सर्कल. त्याला रूट सर्कल पण म्हणतात. जसं आपण क्रेस्ट आणि रूट म्हणत होतो थ्रेडमध्ये तसंच. ओके. नाव नेक्स्ट प्रेशर अँगल. फाय म्हणतात ह्याला और अँगल ऑफ ऑब्लिक्विटी असंही म्हटलं जातं. इट इज द अँगल बिटवीन द कॉमन नॉर्मल टू द गिअर टीथ ॲट अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड द कॉमन टँजंट ॲट द पिच पॉईंट. इट इज युजली डिनोटेड बाय फाय. द स्टँडर्ड प्रेशर अँगल्स आर. आता स्टँडर्ड प्रेशर अँगल्स कोणते कोणते असतात? तर फाय जो आहे तो जनरली 30 FDI वगैरे असे वेगवेगळे फिक्स असतात अँगल, स्टँडर्ड्स असतात. त्या स्टँडर्ड्सनुसारच ते गिअर काय केले जातात, बनवले जातात. पण हा अँगल कुठला आहे बघा लक्षात आलं का? इट इज द अँगल बिटवीन कॉमन नॉर्मल टू द टू गिअर टीथ ॲट अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला जेव्हा दोन गिअर मेश होतात तेव्हा तिथं एक मी जर कॉमन नॉर्मल काढली, कॉमन नॉर्मल म्हणजे जी परपेंडिक्युलर लाईन असते ती, अँड द कॉमन टँजंट, आणि कॉमन टँजंट काढली तर त्या तिथला जो अँगल असणार आहे त्या अँगल आपण म्हणतो प्रेशर अँगल. ओके. नाव नेक्स्ट डेफिनेशन सर्क्युलर पीच. मी मगाशी म्हटलं तुम्हाला ही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. इट इज द डिस्टन्स मेजर्ड ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द पीच सर्कल फ्रॉम अ पॉईंट ऑफ वन टूथ टू द करस्पॉन्डिंग पॉईंट ऑन द नेक्स्ट टूथ. बघा लक्षात आलं का? दोन टूथ आहेत, दोन टीथ आहेत. पहिल्या टीथ पासून पुढच्या टीथच्या स्टार्टिंग पर्यंतचा जो काय सर्क्युलर सर्कम्फरन्स आहे त्याला आपण म्हणतो सर्क्युलर पीच. इट इज ऑल्सो डिनोटेड बाय PC. P सफिक्स C इज इक्वल टू फॉर्म्युला दिलाय बघा, पाय कॅपिटल D डिवायडेड बाय T. म्हणजे हा फॉर्म्युला जर सर्क्युलर पीच फाइंड आउट करायचा असेल तर मग D काय आहे? कॅपिटल D इज द डायमीटर ऑफ द पीच सर्कल. पीच सर्कलचा टोटल डायमीटर डिवायडेड बाय नंबर ऑफ टीथ ऑन द व्हील. आणि त्याच्यावरती असलेले नंबर ऑफ टीथ जर माहिती असेल काउंट तर आपण सर्क्युलर पीच फाइंड आउट करू शकतो. नाव नेक्स्ट मॉड्यूल. इट इज द रेशो ऑफ PCD पीच सर्कल डायमीटर इन मिलीमीटर टू द नंबर ऑफ टीथ. म्हणजे PCD अपॉन नंबर ऑफ टीथ कॅल्क्युलेशन केलं तर मला मॉड्यूल मिळतो. जनरली गिअर बनवताना जो मॉड्यूल आहे किंवा मॉड्यूलचे स्पेसिफिकेशन्स आहे ते तुम्हाला डिझाईनमध्ये व्यवस्थित कळेल. पण मॉड्यूल जनरली घेतला जातं आणि त्याच्यानुसारच तुमचे गिअर्स असतात ते डिझाईन केले जातात. ओके. नाव क्लिअरन्स. इट इज द रेडियल डिस्टन्स फ्रॉम द टॉप ऑफ द टूथ टू द बॉटम ऑफ द टूथ इन अ मेशिंग गिअर्स. मेशिंग गिअरमध्ये टॉप पासून बॉटमपर्यंतचे जे काही डिस्टन्स आहे रेडियल त्याला आपण म्हणतो क्लिअरन्स. अ सर्कल पासिंग थ्रू द टॉप ऑफ द मेशिंग गिअर इज नोन ॲज अ क्लिअरन्स सर्कल. म्हणजे वरून जे सर्कल जातं टॉप ऑफ मधून त्याला क्लिअरन्स सर्कल पण म्हटलं जातं. आणि लास्ट डेफिनेशन टोटल डेप्थ. इट इज द रेडियल डिस्टन्स बिटवीन द अडेंडम. अडेंडम मधलं रेडियल डिस्टन्स म्हणजे काय असतं? टोटल डेप्थ. सो डेफिनेशन कंप्लीट झाल्या. आता आपण बघूया नेक्स्ट पॉईंट, मेजरमेंट ऑफ टूथ थिकनेस. म्हणजे गिअरवरचे जे टूथ आहेत, टीथ आहेत, त्याचा थिकनेस कसा मेजर करायचा. एक तर तुम्हाला हे महत्त्वाचं माहिती पाहिजे की थिकनेस म्हणजे कुठला पॅरामीटर आला, व्हर्टिकल आला का हॉरिझॉन्टल आला. ओके. सो थिकनेस इज जनरली मेजर्ड ॲट पीच सर्कल अँड इज देअर फॉर द पीच लाईन थिकनेस ऑफ द टूथ. कुठं मेजर केला जातो? पीच सर्कलला. ओके. The following method is used for measuring the gear tooth thickness.
सो दीज आर द मेथड्स टू फाइंड आउट द गिअर टूथ थिकनेस. पहिली आहे गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर. आपल्याला ह्याच्यावरती प्रॅक्टिकल आहे डिटेलमध्ये. गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर. देन सेकंड कॉन्स्टंट कॉर्ड मेथड. कॉन्स्टंट कॉर्ड मेथड. देन थर्ड आहे बेस टँजंट मेथड. आणि लास्ट आहे द अडेंडम कंपॅरेटर मेथड. म्हणजे ह्या 4 मेथड्स आहेत. त्याचा यूज करून आपण काय फाइंड आउट करू शकतो? टूथ थिकनेस. एखादा गिअर आहे त्याची थिकनेस मी मोजू शकते. ओके. गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर. सो डायग्राम शोज द गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर. लेफ्ट साईडला जी डायग्राम आहे ते फक्त डिटेलमध्ये थिकनेस दाखवलेली आहे की काय काय असतं ते. आणि राईट साईडला जी डायग्राम आहे ते ॲक्च्युअल इन्स्ट्रुमेंट आहे. जसं व्हर्नियर कॅलिपर असतो तसाच हा आहे कॅलिपर. फक्त डिफरन्स काय आहे तर ह्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन तुमच्या काय असतात? स्पेसिफिक व्हर्नियर्स असतात किंवा स्पेसिफिक स्केल्स असतात. हॉरिझॉन्टल आणि व्हर्नियर. त्याच्यामध्ये बरोबर तो टीथ दिसतोय बघा गिअरचा. ओके. देन पीस सर्कल डायमीटरला बरोबर तो एक्झॅक्ट काय झालाय? मॅच झालेला आहे. ओके. सो डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल आपल्याला गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपरने टूथ थिकनेस फाइंड आउट करायचा आहे. सो W इज द थिकनेस, टूथ थिकनेस अँड D इज द डिडेंडम. ओके. मग ते जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला मॉड्यूल पाहिजे. स्मॉल m इज द मॉड्यूल आणि कॅपिटल N इज द नंबर ऑफ काउंट ऑफ टीथ. ओके. नंबर ऑफ काउंट ऑफ टीथ आणि मॉड्यूल जर असेल माझ्याकडे तर मी W फाइंड आउट करू शकते थिकनेस. W इज इक्वल टू NM साइन 90/N. आणि D मध्ये NM/2 इन ब्रॅकेट 1 + 2/N मायनस कॉस 90/N. सो इट इज द फॉर्म्युला फॉर द गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर. म्हणजे गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपरने जर फाइंड आउट करायचं असेल तर जी डायग्राम मग अशी बघितली आपण त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट व्हर्टिकलचं जे डिस्टन्स असतं ते करायचं फिक्स आणि हॉरिझॉन्टल रीडिंग घ्यायची आणि त्या रीडिंगनुसार तुम्हाला थिकनेस कळतो. काय कळतं? W कळतो एक्झॅक्ट. ओके. सो थँक्यू स्टुडंट. आपण ही फक्त पहिली मेथड पाहिली गिअर टूथ थिकनेसची. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहूया. ओके. सो आय होप यू अंडरस्टँड. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट मी. थँक्यू अगेन.